देशसेवा हेच प्रथम कर्तव्य। आपल्या देशासाठी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सैनिक नेहमीच तत्पर असतात आणि हेच जळगावात पाहायला मिळालंय। अंगावरची हळदही उतरली नाही, तोच सैनिक देशसेवेसाठी सीमेवर तैनात झालाय। भारत पाक युद्धाची ठिणगी पडताच नव्या नवरीला आणि आपल्या कुटुंबाला एका क्षणात बाजूला करत मनोज कर्तव्यावर निघालेत। पाहूया। लग्नानंतर आपल्या सगळ्यांसाठी एक सुखावह एक सुंदर असा काळ असतो। लग्नाची मनोहारी स्वप्न पाहत आयुष्यभराच्या जोडीदारासोबतच्या प्रवासाची सुरुवात असते। मात्र जळगावच्या पाचोरे इथल्या खेडगावच्या जवानानं लग्नानंतर सीमेवर जाण्याचा प्रवास सुरू केला। लग्नानंतरच्या सर्व गोड क्षणांना बाजूला सारत मनोज ज्ञानेश्वर पाटील आपल्या कर्तव्यासाठी निघालेत। भारत पाकिस्तान यांच्यातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानांना तत्काळ पुन्हा रुजू होण्याच्या सूचना प्राप्त झाल्यात। त्यामुळे देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातल्या खेडगावचे जवान मनोज पाटील कर्तव्यावर रवाना झाले। यावेळी नववधूला आपले अश्रू रोखता आले नाहीत, पण देशापेक्षा मोठं काही नाही या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे। मला खूप अभिमान आहे। माझे मिस्टर बॉर्डरवर चालले, आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सपोर्ट करते, जावं असं। लग्नाचा आनंद बाजूला ठेवत माझा मुलगा कर्तव्यावर चाललाय याचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे। माझा अभिमान आहे देशावरती। माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय, काय झालं तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे। हे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना। आमच्या त्याला शुभेच्छा आहेत। 2017 मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी 5 मे रोजी विवाह झाला। देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरेनं बोलावण्यात आलं। त्यांनीही देशसेवेला प्राधान्य देत तडक 8 मे रोजी सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला आणि देशाप्रती आपलं कर्तव्य पार पाडलं। खरं तर मनोज पाटील यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळाच दिसतोय। राष्ट्रावर संकट असताना आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत मनोज पाटील सीमेवर गेले। ज्या पाकिस्तानात युद्धाचे ढग दिसू लागताच पाकिस्तानी सैन्यानं पळ काढला, तिथे भारतातले सैनिक मात्र देशासाठी पुढे सरसावले। या अशा सैनिक आणि त्यांचं धैर्य आणि मनोबलामुळे आपण पाकिस्तानला मात देणार हे नक्की।